नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा न्यूज अपडेट देणार आहोत। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच महायुती सरकारचा मोठा निर्णय समोर आलेला आहे। अपात्र महिलांना शिक्षा होणार की पैसे वापस घेतले जाणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी खुलासा केला आहे। त्यानुसार मार्च महिन्यातील बजेटमध्ये 2100 रुपयाचा हप्ता सुरू केला जाईल। विखे पाटील यांनी सांगितले की सरकार बहिणींना कोणत्याही परिस्थितीत दूर करणार नाही। बजेटमधून हा प्रस्ताव मंजूर झाला की महिलांना हप्ता मिळणार। राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा नियुक्त केलं आहे। त्यानिमित्त शिर्डी परिसरात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। या सत्कार सोहळ्यात त्यांना महिलांना 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल याबद्दल माहिती दिली आहे। विखे पाटील यांनी सांगितले की हप्ता 1500 वरून 2100 रुपयापर्यंत केला जाईल। ज्या महिलांना फेरत तपासणीमध्ये अपात्र ठरवलं आहे त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही। त्यांचे अर्ज बाद होऊन त्यांना पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही। आदिती तटकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे। त्यानुसार ज्या महिलांना अपात्र ठरवलं आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, कोणतीही रक्कम परत घेतली जाणार नाही। त्यामुळे महिलांसाठी ही एक चांगली बातमी आहे। पण काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना पुढील हप्त्याचा फायदा होणार नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली सुद्धा जाणार नाही। तर आता हप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिलांसाठी 2100 रुपयाच्या हप्त्याचा फायदा होणं म्हणजेच खूप महत्त्वाचं असू शकतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला आणखी अशा अपडेट्स हवे असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तसेच शेअर करायला कृपया विसरू नका, जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनलला जुळतील। धन्यवाद।